प्रश्न आहे बघत इयत्ता 10वी आणि जवाहर नवोदय विद्यालय अकोला येथील विद्यार्थी आहे. उन्हाळ्यामध्ये मी सुमनदीप क्लासेस लावले होते. आता या सर्व ट्युशनच्या जगामध्ये जास्त तर ट्युशन्स अशा असतात की पैशांसाठी आणि एक बिझनेसच बनवून गेलेला आहे क्लासेस म्हणून. पण सुमनदीप क्लासेस या सर्वांपेक्षा खूप वेगळे आहे. कारण की इथं आपल्याला फक्त चांगलं शिक्षणच नाही तर चांगले जीव लावणारे टीचर्सही भेटतात. आता मी 10वी मध्ये तिथं क्लासेस लावले. हे मला हा माझा निर्णय चुकला नाही असं वाटते. कारण की तिथे गेल्यावर मला फक्त रट्टा मारणं नाही शिकवलं गेलं, तिथं कन्सेप्ट व्यवस्थित शिकवल्या गेल्या. जशा कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करता आल्या पाहिजे अशा प्रकारे ते शिकवलं गेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक सब्जेक्टसाठी 2-2 टीचर असल्यामुळे एखादा टॉपिक जर एका सरांनी व्यवस्थित नाही सांगितला तर दुसऱ्या सरांजवळही जाऊन तो विचारता येतो. हा दुसरा फायदा. तिसरी गोष्ट म्हणजे की तिथं या चांगल्या उत्तम टीचर्स सोबत उत्तम दर्जाची पुस्तके आम्हाला दिली गेली. जशी विकी पब्लिकेशन यासारखी पुस्तके मिळाल्यामुळे खूप फायदा झाला. त्याच्यानंतर मेंटल अबिलिटी हे एक एक्स्ट्रा बुक आम्हाला दिलं गेलं, ज्याच्यामुळे आमच्या बुद्धीला चालना मिळाली. आणि हॉस्टेल बद्दल जर बोलायला गेलो तर असं एवढं सुंदर हॉस्टेल, खूप क्लिनिंग तिथं दररोज क्लिनिंग करण्यात येते. तर हॉस्टेलचा तर काही प्रॉब्लेम आला नाही. आणि सोबतच मॅट्रियन आणि इतर जे सहकारी होते त्यांनी पण खूप साथ दिली. आणि रुटीन नवोदय सारखाच असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम आला नाही. सगळं काही सुरळीत चाललं. आणि सगळ्यात जास्त मला जी गोष्ट आवडली ते म्हणजे की क्लासेस संपल्यावरही त्यांनी आम्हाला गायडन्स करणं सोडलं नाही. इथं आम्ही स्कूलमध्ये आल्यावर नेहमीच त्यांना कधीही कॉल केला तर कधी गायडन्स देणं. आणि त्यानंतर सगळा स्कूल सिलेबस कम्प्लीट झाल्यावर ते स्वतः येऊन त्यांनी आम्हाला सॅम्पल पेपर दिले. ही सगळ्यात चांगली गोष्ट झाली. त्यानंतर त्यांनी जे दिलेलं इंग्लिशचं बुक होतं त्या बुकमधून अभ्यास केल्यावर आता मला इंग्लिशमध्ये नेहमी माझ्या क्लासची मी टॉपर आहे. आधी मला इंग्लिश व्यवस्थित इंग्लिशचं ग्रामर तर खूप कठीण जात होतं, पण आता इंग्लिशची मी टॉपर आहे. बस सुमनदीप क्लासेसचा मला खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे मी आपल्याला असं सुचवू इच्छिते की आपण सुमनदीप क्लासेस लावा. धन्यवाद.